नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर नेहमीच पुरणपासून पुरणपोळीच का बरं बनवायची? गव्हाचे पीठ आणि पुरण वापरून एक अप्रतिम रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तर रेसिपी काय आहे यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे आपण एका प्लेटमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले होते। आता हे गव्हाचे पीठ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी किंचितसे मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता यानंतर या पिठामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे कडक तेलाचे मोहन घालायचं आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या 4 चमचे इथे आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे। आता आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण हे चमच्याने चांगले मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला हे पीठ हाताच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण हे तेलाचे मोहन पिठाला छान असे लावून घेतलेला आहे। आता इथे या पद्धतीने जर पिठाची मूठ छान अशी बसत असेल तर मोहन इथे आपले हे चांगले बसलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी कणिक तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला याची कणिक चांगली मळून घ्यायची आहे। आता इथे आपण गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ छान असे भिजून द्यायचं आहे। आता पीठ भिजेपर्यंत इथे आपण एका प्लेटमध्ये 1 वाटी पुरण घेतलेलं आहे। आता हे पुरण आपल्याला चांगले मऊ करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे पुरण आपल्याला छान असे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असे मऊ तयार होईल। आता इथे तुम्हाला जर पुरण घट्ट वाटत असेल तर यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आणि जर पुरण मऊ असेल, थोडंसं पातळ असेल तर तुम्हाला पाणी घालण्याची गरज नाही। इथे मी अगदी थोडेसे पाणी घालून हे पुरण छान असे मळून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता आपण हे पुरण एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर इथे आपली ही कणिक छान अशी भिजलेली आहे। कणिक सुद्धा आपण थोडीशी इथे मळून घेणार आहोत। आता ही कणिक थोडीशी मर्दून घेतल्यानंतर इथे आपल्याला या पिठाचे मीडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत। आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला या गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे। इथे आपल्याला तेल लावूनच ही पारी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। आता पाहू शकता तुम्ही इथे आपण याची पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे। यानंतर इथे आपल्याला करंजीचा साचा वापरायचा आहे आणि यावरती आपल्याला ही पारी ठेवून द्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आपण जे पुरण मऊ करून घेतलेलं आहे ते पुरण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने घालायचं आहे आणि ही पारी बंद करून याची छान अशी एक करंजी तयार करून घ्यायची आहे।
पाहू शकता तुम्ही मस्त अशी पुरणाची गुबगुबीत करंजी इथे तयार झालेली आहे। आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा या पुरणाच्या करंज्या तयार करून घेणार आहोत। आता इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तेल चांगले कडक कडकडीत झाल्यानंतर यामध्ये आपल्याला या करंजी सोडायच्या आहेत। तेलामध्ये करंजी सोडताना तेल आपल्याला गरम कडकडीतच करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून मंद आचेवरती या करंज्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। पाहू शकता तुम्ही मस्त अशी पुरणाची करंजी इथे तयार झालेली आहे। आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पुरण वापरून ही पुरणाची करंजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा। थँक्यू।